नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल की आजच आम्हाला न्यूज आलेली आहे की आपले MCCचे जे ऑल ओव्हर इंडियाचे जे फॉर्म रजिस्ट्रेशन चालू होणार होते त्या 14 ऑगस्टला आता जस्ट लिंक आलेली आहे आणि तमाम आपले जे महाराष्ट्रीयन विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत MCCमधून ॲडमिशन घेऊ इच्छिणारे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी मला असं सांगावंसं वाटतं की आता रजिस्ट्रेशन तुम्ही चालू करा फॉर्म फिलअप करण्याचे, आणि पण त्याचे नियम कसे आहेत अगदी ते पण तुम्ही एक लक्षात घ्या। तर मी जस्ट शॉर्टमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, तर तुम्ही ते पाहू शकता। मी MCC काढलेलंच आहे पूर्णपणे, मेडिकल काउन्सिलिंग कमिटी हे पूर्णपणे मी ह्याच्या चार्टमध्ये दाखवते। तर UG नीट 2024 MBBS BDS BSc नर्सिंग असं हे 2024 त्याची काउन्सिलिंग कशा प्रकारे असते आणि इन्फॉर्मेशन बुलेटिन पण आपल्याला आहे आपल्याला काउन्सिलिंगचं। तर हे पूर्णपणे नियम आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर इन्फॉर्मेशन ऑफ कॅन्डिडेट तर काय असू शकतो तर इथे दिलेलं आहे, तुम्ही जस्ट पाहू शकता। हे खूप 71 पानाचं मोठं हे PDF आहे, तुम्ही अगदी व्यवस्थित रीड करा म्हणजे तुमच्या लक्षात येतं। तर इथे क्वालिफाईड अँड एलिजिबल कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू रजिस्टर ऑन द MCC वेबसाईट। ओके, तर ही वेबसाईट दिलेली आहे www.mcc.nic.in टू पार्टिसिपेट इन द काउन्सिलिंग प्रोसेस फॉर अलॉटमेंट ऑफ सीट। ओके, हे पूर्णपणे दिलेलं आहे कशा तुम्ही एलिजिबल असाल तर तुम्ही इथे एलिजिबल आहेत तुम्ही पार्टिसिपेट करण्यासाठी। तर हे पूर्ण त्यांनी ब्राउचरमध्ये पूर्ण तुम्हाला डिटेल्समध्ये दिलेलं आहे, अगदी तुम्ही फार व्यवस्थित केअरफुल हे वाचा म्हणजे लक्षात येते। आणि त्याच्यामध्ये नियम सगळे दिलेले आहेत, अगदी ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर अगदी त्याच्यामध्ये 15% ऑल ओव्हर इंडिया कोठा आणि 85% कोठा कशाप्रमाणे असतो ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि जो त्याच्यामध्ये कोणी कोणी पार्टिसिपेट करू शकतं त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे की जसं की ऑल ओव्हर इंडिया कोठा MCCमधून आपण रजिस्ट्रेशन करतो त्यामधून आपल्याला एम्स मधून ते जे जवळजवळ 22 एम्स आहेत आपल्या पूर्ण भारतभर देशामध्ये, त्यामध्ये पण तुम्ही पार्टिसिपेट करू शकता। हे MCC रजिस्ट्रेशन नंतर जिपमर जसं की आपलं पॉंडिचेरीचं आहे आणि कराईकल इथे पण आहे, तिथेही तुम्ही पार्टिसिपेट करू शकता। आणि पुढे आहे ते AHU आणि BHU म्हणजे मुस्लिम मायनॉरिटी त्यांच्यासाठी पण तिथे आहे, तेही विद्यार्थी इथे MCCसाठी तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकता। आणि इथे डीम्ड जे विद्यार्थी डीम्डमध्ये 100% हे मॅनेजमेंट कोठा असतो आणि तो पेमेंटनी ॲडमिशन्स विद्यार्थी घेतात बऱ्यापैकी डीम्ड कॉलेजमध्ये ज्यांची कॅपॅसिटी आहे पेमेंट कॅपॅसिटी, तर ते विद्यार्थी डीम्डमधून सुद्धा ॲडमिशन घेण्यासाठी हे रजिस्ट्रेशन करावं लागतं, ही पण गोष्ट लक्षात घ्या। आणि तर हे झालं कुणाकुणासाठी मला रजिस्ट्रेशन करावं लागतं। आणि पुढे मी अगदी तुम्हाला शॉर्टमध्ये अगदी राऊंड सांगते। हे MCC मार्फत तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याचे राऊंड्स 1, 2, 3 राऊंड होतो आणि चौथा असतो तो स्टे वॅकन्सी राऊंड असतो। आणि त्याचे नियम अगदी खूप केअरफुली आहेत। 2023मध्ये त्याचे नियम वेगळे होते आणि 2024मध्ये त्याचे नियम वेगळे आहेत, अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। मी जस्ट तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहितीच असेल पण ज्या काही विद्यार्थ्यांना माहिती नाही तुम्ही याचा अभ्यास करू शकता आणि पाहू शकता। तर तुम्ही ते स्क्रीनवरती पहा, ऑनलाईन मेडिकल काउन्सिलिंग हे वेबसाईट दिलेली आहे। आणि त्यानंतर आपण रजिस्ट्रेशन आपण इथं पाहूया। ओके, मी तुम्हाला सांगते लक्षात येईल, हे पूर्णपणे मी स्क्रीनवर काढलेलं आहे। रजिस्ट्रेशन, पेमेंट ऑफ फीस, रजिस्ट्रेशन आणि सिक्युरिटी डिपॉझिट, सबमिशन ऑफ चॉईस आणि मॉडिफाय अँड लॉक चॉईस अँड प्रोसेसिंग ऑफ रिझल्ट असं हे पूर्णपणे त्याची प्रोसेस आहे। तर आपण फर्स्ट राऊंड सीट अलॉटमेंटचं आपण इथं थोडंसं डिस्कस करूया म्हणजे विद्यार्थ्यांना कळेल की ॲक्च्युली इथे ॲडमिशन कशाप्रमाणे आणि कसं होतं ते हे पूर्ण मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवते। तर राऊंड फर्स्ट, ओके, तर अगदी हे राऊंड फर्स्टबद्दल मी तुम्हाला आता इथे सांगते। हे राऊंड फर्स्टबद्दल काय तिथे नियम आहेत आपल्याला समजा। फर्स्ट राऊंडमध्ये आपल्याला इथे आता रजिस्ट्रेशन केलं, फर्स्ट राऊंडमध्ये आपल्याला घेण्यासाठी पार्टिसिपेट करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना मार्क छान आहे ते एम्स जिपमरमध्ये ते ट्राय करतात आणि ज्या विद्यार्थ्यांना थोडेसे कमी आहे ते प्युअर गव्हर्नमेंटमध्ये ट्राय करतात। आणि म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये आपल्याच पण महाराष्ट्र स्टेटमध्ये पण तुम्ही 15% ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सीट्समध्ये तुम्ही ह्याच्यामधून तुम्ही MCC थ्रू ॲडमिशन घेऊ शकता जे पूर्ण प्युअर गव्हर्नमेंट आहेत। ओके, तर 15% आहे।
आणि जे काही विद्यार्थ्यांना डीम्ड पाहिजे तर डीम्डमध्ये, पण प्रत्येकाला नियम सारखाच आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता फर्स्ट राऊंड अलॉटमेंटचं कसा नियम आहे. तर तुम्हाला जर समजा पहिल्यांदा राऊंडमध्ये तुम्हाला जर ॲडमिशन मिळालं असेल तर आपण इथे पकडूया, इथेही मी पूर्णपणे सर्कल करून तुम्हाला वाचून दाखवते म्हणजे लक्षात येईल. रिपोर्ट टू अलॉटेड इन्स्टिट्यूट कंप्लीट ॲडमिशन फॉर्मॅलिटी. तुम्हाला जो मी फर्स्ट राऊंडमध्ये आला, तुम्हाला सीट मिळालेली आहे, ॲडमिशन तिथं तुम्हाला सीट अलाउट झालेली आहे, तर तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता. आणि काही विद्यार्थ्यांना ते कॉलेज नको असेल, म्हणजे त्यांना आवडलं नाही, त्याच्यापेक्षा त्यांना चांगलं पाहिजे असेल कॉलेज, तर त्या विद्यार्थ्यांना तिथे विलिंगनेस अपग्रेडेशन असं आहे, म्हणजे बेटरमेंटसाठी तुम्ही सेकंड राऊंडला जाऊ शकता. हे पण इथं दिलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. विलिंगनेस ऑफ फॉर अपग्रेडेशन टू राऊंड सेकंड 2मध्ये जाऊ शकतो. पण त्यावेळेस तो नियम आहे, ज्यावेळेस तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं असतं ते कॉलेज तुम्हाला परत घेता येत नाही. त्यासाठी तिथे तुम्हाला फ्री एक्झिस्ट म्हणून असं तिथं द्यावं लागतं. म्हणजे मला सेकंड राऊंडमध्ये विलिंगनेस आपल्याला जायचं म्हणजे अपग्रेडेशन करायचं तिथे, त्यावेळेस परत सेकंड राऊंडच्या वेळेस तुम्हाला चॉईस फिलिंग करायची. त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला कॉलेजचं जो कॉलेज तुम्हाला अलॉट होईल तर ते कॉलेज तुम्हाला नक्की भेटणार. पण नंतर तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला फर्स्ट राऊंडचं जे कॉलेज होतं ते पाहिजे, पण त्यावेळेस तुम्हाला फर्स्ट राऊंडचं ते कॉलेज मिळणार नाही. कारण तिथं जो नियम आहे ती सीट दुसऱ्यांना कुणाला तरी अलॉट झालेली असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा फर्स्ट राऊंडमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करता आणि तुम्हाला सीट अलॉट होते आणि त्यावेळेस तुम्हाला कॉलेज मिळतं, त्यावेळेस तुम्ही नक्की विचार करा की आपल्याला नेक्स्ट सेकंड राऊंडमध्ये जायचं आहे का जे मिळालेलं कॉलेज आहे तेच घेऊन आपल्याला पूर्ण जॉईनिंग करायचं आहे, हे लक्षात घ्या. जर ज्या विद्यार्थ्यांना चांगलं बेस्ट कॉलेज मिळालेलं आहे तर तुम्ही तेच कॉलेज ठेवू शकता. किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल मला कमी खालचं कॉलेज मिळालेलं आहे, मला ह्याच्यापेक्षा बेटर कॉलेज मिळू शकतं असं तुम्हाला जर वाटत असेल तर नक्कीच तुम्ही विलिंगनेस फॉर्म भरून तुम्ही नेक्स्ट राऊंडमध्ये जाऊ शकता. पण त्यावेळेस तुमचं पहिल्या राऊंडचं कॉलेज गेलेलं असतं हे तुम्ही लक्षात घ्या. तिथे फ्री एक्झिस्ट म्हणून तुम्हाला तिथे द्यावं लागतं. आणि त्यावेळेस सेकंड राऊंडला मग तुम्ही जेव्हा जाता तेव्हा पण तो नियम आहे कंटिन्यू टू स्टडी इन अलॉटेड इन्स्टिट्यूट. ओके, असा पण इथे नियम दिलेला आहे. आणि नंतर मग तुम्ही सेकंड राऊंडला जेव्हा तुम्ही हे करता आणि इथे तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा, फर्स्ट राऊंडला ज्या विद्यार्थ्यांना आफ्टर द फर्स्ट राऊंड एंड फ्रेश रजिस्ट्रेशन फॉर राऊंड 2 new candidate and free exist candidate of round 1 are eligible. Already registered candidate of round 1 नीड नॉट रजिस्टर अगेन. म्हणजे जे विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये जाण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. फक्त तुम्ही चॉईस फिलिंग करून तुम्ही सेकंड राऊंडला जाऊ शकता आणि तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे. आणि सेकंड राऊंडचा रूल इथे काय आहे तुम्ही इथे पाहू शकता. हा पूर्णपणे रूल मी तुम्हाला वाचून दाखवते की फ्रेश रजिस्ट्रेशन. ओके, ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सेकंड राऊंडला पण फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि चॉईस फिलिंग प्रत्येक राऊंडला तुम्हाला चॉईस फिलिंग करावी लागणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, तुम्हाला चॉईस फिलिंग करायचे आहे राऊंड 2. ओके, आणि राऊंड 1 चॉईस विल बी ट्रीटेड ॲज. ओके, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट राऊंडला तुम्ही चॉईस फिलिंग केली असते त्यावेळेस सेकंड राऊंडच्या वेळेस पण तुम्हाला ती चालणार नाही. तुम्हाला सेकंड राऊंडच्या वेळेस पण तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलं असेल तर रजिस्ट्रेशन गरज नाही, पण चॉईस फिलिंग तुम्हाला फ्रेश तुम्हाला परत आणखी सगळ्या कॉलेजची लिस्टची नावं द्यावं लागणार आहेत सेकंड राऊंडला. आणि नंतर सेकंड राऊंड सीट अलॉटमेंट असं तुम्हाला येतं. आणि त्यावेळेस तुम्हाला सेकंड राऊंड सीट अलॉटेड जर झाली तर त्यावेळेस हा नियम आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. सीट अलॉटेड इन सेकंड राऊंड बट नॉट रिपोर्टेड नॉट जॉईंड सेक्युरिटी डिपॉझिट विल बी फॉरफिड. तर हे खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो हा नियम, तुम्ही ते पाहू शकता. ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये सीट अलाउट झालेली आहे पण त्या विद्यार्थ्यांनी तिथे रिपोर्ट केलेला नाही किंवा तिथे फिजिकली जाऊन कॉलेज जॉईनिंग केलेलं नाही तर त्या विद्यार्थ्याचं तिथं सेक्युरिटी डिपॉझिट फॉरफिड होतं, म्हणजे जप्त होतं. जे काही तुमचं डिपॉझिट आहे, आता जे गव्हर्नमेंटचं आहे ते 10,000 आहे ओपन कॅटेगरीला आणि फीस आहे 1,000, म्हणजे 11,000 टोटल आहे. आणि SC ST OBC वाल्यांना 5,000 डिपॉझिट आहे आणि 500 रुपये फीस आहे, तर 5,500. तर म्हणजे तुमचं जर डिपॉझिट आहे ते हे होणार जप्त होणार. आणि जे डीम्डवाले आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी 2,05,000 आहे, त्यातले 2 लाख रुपये सुद्धा तुमचे डिपॉझिट जप्त होऊ शकतात. ज्यावेळेस तुम्ही सेकंड राऊंडला तुम्हाला सीट मिळालेली असेल आणि तुम्ही ती घेतली नाही सोडली तर तिथे तुमचं डिपॉझिट जप्त होतं. पण तुम्ही तिसऱ्या राऊंडला तुम्ही फ्रेश रजिस्ट्रेशन करून तिथे आणखीन चॉईस फिलिंग करून तुम्ही थर्ड राऊंडमध्ये जाऊ शकताय. हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. आणि इथं पण दिलेला आहे, इफ अपग्रेडेड दॅन कॅन्डिडेट मस्ट रिलीव्ह
रिलीव्ह फ्रॉम राऊंड 1 कॉलेज अँड जॉईन राऊंड 2 अलाउटेड कॉलेज. ओके, हे असं दिलं. ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी अपग्रेडेशन केलेलं आहे पहिल्या राऊंडमध्ये आणि त्यांनी कॉलेज जॉईन नाही केलं तरी पण ते सेकंड राऊंडला कॉलेजला जाऊ शकतात असं त्यांनी तिथं दिलेलं आहे. ओके, तर हा खूप महत्त्वाचा आहे नियम विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर सेकंड राऊंडला जॉईन नाही केलं तर तुम्हाला तिथे तुमचं डिपॉझिट जप्त केलं जातं, पण तुम्हाला तिसऱ्या राऊंडला जाण्यासाठी तिथं परमिशन असते. त्यासाठी फेस्ट रजिस्ट्रेशन करून चॉईस फिलिंग करून तुम्ही थर्ड राऊंडने जाऊ शकता. आणि नेक्स्ट त्यांनी असा दिलेला आहे नियम, रिपोर्ट टू अलाउटेड इन्स्टिट्यूट कम्प्लीट द ॲडमिशन फॉर्मॅलिटी कॅन अपग्रेड बट कॅनॉट रिझाईन. ओके, असं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, रिपोर्ट टू अलाउटेड इन्स्टिट्यूट कंप्लीट ॲडमिशन फॉर्मॅलिटी, हे जर तुम्हाला सेकंड राऊंडला जर ॲडमिशन तुम्हाला सीट अलाउट झाली, कॉलेजचं नाव आलं, तर तिथं तुम्ही अगदी तिथे इन्स्टिट्यूटला जाऊन कंप्लीट ॲडमिशन फॉर्मॅलिटी तुम्ही करायचं आणि तुम्ही तिथे रिझाईन द्यायचं नाही. म्हणजे तुम्हाला तिथे फिजिकली जाऊन तिथं तुम्हाला जॉईनिंग घ्यायचं, म्हणजे तुमची ती प्रोसेस पूर्ण कंप्लीट होते. हे सेकंड राऊंडचं. आणि थर्डमध्ये तुम्हाला जर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला जर कॉलेजचं लिस्टमध्ये तुमचं जर अलाउट सीट नाही आली तर तुम्ही थर्ड राऊंडला जाऊ शकता. म्हणजे विलिंगनेस टू अपग्रेड टू थर्ड राऊंड. ओके, असं त्यांनी तिथे दिलेलं आहे. आणि थर्ड राऊंडचा मी तुम्हाला पण ते नियम सांगते इथं काय आहे. हा थर्ड राऊंडचा नियम. तर थर्ड राऊंडमध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंड सेकंड राऊंडमध्ये पण जर काही विद्यार्थी रजिस्ट्रेशन करत नाही त्या विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडमध्ये पण फ्रेश रजिस्ट्रेशन करता येत असतं. चॉईस फिलिंग फॉर थर्ड राऊंड अँड राऊंड 2 चॉईस विल बी ट्रीटेड असं त्यांनी दिलेलं आहे. तर थर्ड राऊंडचा नियम, जर समजा विद्यार्थ्याला सीट अलाउटेड, थर्ड राऊंड सीट अलाउटेड झालं तर पुढे रिपोर्ट टू अलाउड इन्स्टिट्यूट कंप्लीट ॲडमिशन फॉर्मॅलिटीज, तुम्हाला तिथे फिजिकली जाऊन ती सीट तुम्हाला तिथे मिळाली, कॉलेज मिळालं, अलाउड सीट झाली तर तुम्हाला फिजिकली जाऊन कॉलेजला रिपोर्ट्स करायचा असतो आणि ते पूर्ण प्रोसेस फॉर्मॅलिटीज कॉलेजच्या नावाने DD काढून ते पूर्ण फॉर्मॅलिटी करायची असते. इफ अपग्रेडेड देन कॅन्डिडेट मस्ट रिलीव्ह फ्रॉम राऊंड 2 सीट अँड जॉईन राऊंड 3 सीट कॉलेज. म्हणजे काय, अपग्रेडेड देन कॅन्डिडेट मस्ट रिलीव्ह फ्रॉम राऊंड 2 सीट, तर जेव्हा राऊंड 2ची तुम्हाला जर सीट मिळाली होती पण तुम्ही जॉईन केलेलं नाही तर तुम्हाला फ्रेश रजिस्ट्रेशन करून थर्ड राऊंडमध्ये पण तुम्ही सीट मिळवू शकता असं त्यांनी तिथे दिलेलं आहे. आणि येस, तुम्हाला जर रिपोर्ट टू अलाउटेड इन्स्टिट्यूट कंप्लीट ॲडमिशन फॉर्मॅलिटी करायची, नंतर जॉईन टू अलाउटेड सीट झाल्यानंतर पुन्हा वन्स जॉईन कॅन्डिडेट कॅनॉट अपग्रेड ऑर रिझाईन. म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला थर्ड राऊंडला तुम्हाला सीट्स अलाउट झाली आहे MCC कडनं तर तुम्हाला ते घेणं कंपल्सरी आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. वन्स जॉईन्ड कॅन्डिडेट कॅनॉट अपग्रेड ऑर रिझाईन, म्हणजे तुम्हाला तिथे थर्ड राऊंड नंतर चौथ्या राऊंड म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही. अपग्रेडेशन तुम्हाला तिथे होत नाही आणि तुम्ही तिथे रिझाईन केलं तर तुम्हाला तिथे एक पेनल्टी दिलेली आहे की ती खूप महत्त्वाची आहे की तुमचे जे 2 लाखचे जे डीम्डवाले आहेत त्यांचे 2 लाखचं पण ते जप्त होणार आणि जे ज्यांना गव्हर्नमेंट सीट मिळालेली आहे त्यांचे पण 10,000 किंवा जे कॅटेगरीमधले त्यांचे 5,000 ते पण तुमचं जप्त होणार पैसे. आणि तुम्हाला नेक्स्ट इयरला पण तुम्हाला 1 वर्ष तुम्हाला नीटला एक्झाम देता येणार नाही आणि ॲडमिशनही मिळणार नाही. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मी प्रत्येक विद्यार्थी सांगत असते की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर थर्ड राऊंडमध्ये सीट अलाउट झाली तर तुम्ही नक्की घ्या. कोणतंही कॉलेज असू दे त्या कॉलेजला जाऊन तुम्ही फिजिकली जॉईनिंग करा आणि तुमची सगळी पूर्ण फॉर्मॅलिटी कंप्लीट करा आणि ती सीट तुम्ही नक्की घ्या. कारण नाही घेतले तर तुम्हाला खूप मोठा लॉस आहे आणि 1 वर्ष नेक्स्ट इयर पण तुम्हाला एक्झाम देता येणार नाही किंवा तुम्हाला फॉर्म भरून ॲडमिशन घेता येत नाही, रजिस्ट्रेशन करता येत नाही. हा खूप मोठा नियम आहे. वन्स जॉईन कॅन्डिडेट कॅनॉट अपग्रेड, एकदा तुम्ही जॉईन केलं तर पुन्हा परत नेक्स्ट 4th राऊंडला पण तुम्ही करता येत नाही. स्ट्रे वॅकन्सी राऊंडला अपग्रेडेशन करता येत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, हा सर्वात मोठा नियम आहे. आणि त्यानंतर इथं त्यांनी दिले एक्झिस्ट विथ फोरफिट अँड इलिमिनेशन कॅनॉट पार्टिसिपेट इन फर्दर राऊंड ऑफ काउन्सिलिंग. म्हणजे तुम्ही तिसऱ्या राऊंड नंतर तुम्ही जर घेतलं नाही तर तुम्ही तिथून बाहेर फेकले जाता आणि तुम्ही स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये सुद्धा तुम्ही पार्टिसिपेट करू शकत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि नंतर चौथा जो आहे स्ट्रे वॅकन्सी राऊंड, तर जे विद्यार्थी फर्स्ट सेकंड थर्ड राऊंडमध्ये पण रजिस्ट्रेशन केलेले आहेत पण त्यांना तिथे सीट अलाउट झालेली नाही, तेच विद्यार्थी फक्त इथं स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात, पार्टिसिपेट करू शकतात. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये केलेलंच नाही त्याही विद्यार्थ्यांना इथं चान्स आहे की चौथ्या राऊंड म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन फ्रेश करू शकता. फ्रेश चॉईस फिलिंग करून तुम्ही अगदी प्रोसेसमध्ये उतरू शकता आणि तिथे तुम्हाला जर सीट मिळाली तर तुम्हाला ते घेणं बंधनकारक आहे. नाहीतर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर फेकले जाता आणि नेक्स्ट इयरला पण तुम्हाला तिथे प्रोसेसमध्ये MCCच्या अलाउड नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, तर हे चौथा राऊंड असा महत्त्वाचा
महत्त्वाचं आहे. तिथं दिलेलं आहे फ्रेश रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग. चौथ्या राऊंडला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला विद्यार्थ्यांनी जर फ्रेश रजिस्ट्रेशन केलं असेल तरीसुद्धा तुम्हाला चौथ्या राऊंडला पण विद्यार्थ्याला फ्रेश रजिस्ट्रेशन करून स्ट्रे वॅकन्सी राऊंडला फ्रेश रजिस्ट्रेशन करून तुम्हाला चॉईस फिलिंग करून सीट अलाउड जर झाली तर ते नक्कीच घ्यावं लागणार. तिथे तुम्हाला ऑप्शन्स नाही किंवा अपग्रेडेशन नाही किंवा विलिंगनेस नाही, हे गोष्ट लक्षात घ्या. तिथे तुम्हाला जर स्ट्रे वॅकन्सी राऊंडला जर सीट अलाउड झाली तर तुम्हाला 100% तिथं सीट घ्यावीच लागणार. नाही तर तुमचं जे गव्हर्नमेंटचं किंवा डीम्डचं जे डिपॉझिट आहे ते पूर्णपणे जप्त होणार आणि वन इयर नेक्स्ट इयरला तुम्ही तिथे पार्टिसिपेट करू शकणार नाही MCCच्या ह्याच्यामध्ये. ही गोष्ट लक्षात घ्या. तर हे झालं फ्रेश रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग. आणि तिथं भेटल्यानंतर तुम्हाला सीट अलाउटेड असं आलं तर तुम्हाला तिथे जॉईन द सीट ॲट कॉलेज वन्स जॉईन कॅन्डिडेट कॅनॉट रिझाईन. तिथे भेटल्यानंतर तुम्हाला सीट अलाउड झालं ते तुम्हाला सीट घ्यायचं, तिथे रिझाईन करू शकत नाही हे सांगितलेलं आहे. आणि अलाउटेड बट नॉट जॉईन्ड, सीट अलाउड झाली आणि तुम्ही जर जॉईन जर नाही काही गेलं तर तिथे त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे फोरफिट ऑफ फीस अँड डिबार्ट ऑफ नेक्स्ट 1 इयर फ्रॉम नीट एक्झामिनेशन. बघा मी तुम्हाला आत्ता सांगितलं जर तुम्हाला सीट अलाउड झाली तुम्ही घेतली नाही तर पुढच्या वर्षी तुम्हाला नीटला बसता येणार नाही. हे खूप मोठा महत्त्वाचा नियम आहे. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो अगदी स्ट्रे वॅकन्सी राऊंड, थर्ड राऊंड, सेकंड राऊंड आणि फर्स्ट राऊंड ह्याच्याबद्दल सगळे मी पूर्णपणे तुम्हाला नियम सांगितलेले आहेत. अगदी सध्या आपले MCCचे वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत. तमाम मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही रजिस्ट्रेशन केअरफुली करा. ज्या तुम्ही कॅफेमध्ये जाऊन तुम्ही कॉम्प्युटरवरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहेत तिथे त्याला विचारा की तुला माहिती आहे का, व्यवस्थित तू फॉर्म फिलअप कर, डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड कर की जेणेकरून तुम्हाला तिथे काही पुन्हा पश्चाताप होणार नाही की माझं हे चुकलं ते चुकलं. त्यामुळे आणि प्रत्येक पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी सांगेल त्या ठिकाणी तुम्हाला जर तिथे पेमेंट हा ऑप्शन येतो, पेमेंट ऑप्शन तुम्ही तुमच्याच मोबाईलवरून ट्रान्झॅक्शन करा. इंटरनेट बँकिंग असं असतं तिथे ऑप्शन. आणि तिथे तुम्ही डीम्डचं 2,05,000 किंवा गव्हर्नमेंटमधून 11,000 आणि जे SC ST OBC कॅटेगरीवरून 5,500 रुपये जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते तुमच्याच अकाउंटवरून करा. कारण जेव्हा आपले ॲडमिशन्स होतात आणि आफ्टर 1-2 मंथ्स 3 मंथ्सनी जेव्हा ते रिफंडेबल अमाऊंट असते ते तुमच्याच अकाउंटवरती येत असतं. त्यामुळे तुमच्या नातेवाईकांचे किंवा जवळचे मित्र त्यांच्याच किंवा तुमच्या स्वतःच्याच ह्याच्यावरून करा की जेणेकरून रिफंड अमाऊंट तुमच्याच अकाउंटवरती येईल. हे मी बार प्रत्येक पॅरेंट्सला सांगते. कारण दरवर्षी खूप सारे पॅरेंट्स म्हणतात की मॅडम आमचं अकाउंट परत आले, आमच्या अकाउंटवरती परत रिफंडेबल अमाऊंट आलेली नाही, हे असे घोळ होतात. त्यामुळे मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगत आहे की तुमचं ट्रान्झॅक्शन इंटरनेट बँकेवरून तुमच्याच अकाउंटवरून करा म्हणजे तुम्ही सेफ राहणार. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो पूर्ण अगदी MCC ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधले रजिस्ट्रेशनचे हे पूर्ण नियम आणि राऊंड्स पूर्णपणे मी सांगितलेले आहेत. आणि हे पूर्ण इंडेक्स आहे. तर हे जवळजवळ 70-71 पानाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. खूप तुम्ही केअरफुली वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि काही डाऊट्स असतील तर नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता. एवढंच आणि मित्रांनंतर अगदी हे पूर्णपणे खूप मोठं आहे. व्यवस्थित वाचा, व्यवस्थित फॉर्म भरा आणि तुमचं स्वप्न पूर्ण करा MBBS होण्याचं. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.